नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करूयात एका नवीन भागाला, ज्याचं नाव आहे SN1 रिॲक्शन. आज आपल्याला समजून घ्यायचं आहे की नेमकं SN1 रिॲक्शन कशाला म्हणतात. SN1 मध्ये 3 महत्त्वाचे अक्षर आहेत, त्यांचा अर्थ पहिल्यांदा आपण समजून घेऊया. S म्हणजे काय? सबस्टिट्यूशन. N म्हणजे काय? न्यूक्लिओफिलिक. एक म्हणजे काय? युनिमॉलिक्युलर. सगळं मिळून म्हणा, सबस्टिट्यूशन, न्यूक्लिओफिलिक, युनिमॉलिक्युलर. ठीक आहे. ही रिॲक्शन सबस्टिट्यूशन आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन प्रकारची आहे. आणि इथं एक शब्द आहे एक, युनिमॉलिक्युलर. एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी आता एक रिॲक्शन घ्यायचं आपल्याला. एखाद्या रिॲक्शनची गती जर फक्त एकाच मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून असेल तर त्या रिॲक्शनला म्हणतात युनिमॉलिक्युलर रिॲक्शन किंवा फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स वाली रिॲक्शन. आपल्या समोर एक शब्द आहे युनिमॉलिक्युलर, आपल्या समोर एक शब्द आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन किंवा फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. याचा नेमका अर्थ होतो काय? एखाद्या रिॲक्शनची गती, एखाद्या रिॲक्शनचा रेट जर फक्त एकाच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून असेल, एकाच मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून असेल, तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण म्हणतो युनिमॉलिक्युलर रिॲक्शन किंवा अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण म्हणतो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. एक उदाहरण घेऊ आपण. पहा, CS3C, CS3, CS3, Cl हा आहे टर्शियरी ब्युटिल क्लोराईड प्लस हा OH मायनस न्यूक्लिओफाइड. आता रिॲक्शन हा कोण आहे? टर्शियरी ब्युटिल क्लोराईड. नाव लिहितो वाटल्यास मी, टर्शियरी ब्युटिल क्लोराईड. आणि ह्याला म्हणतात सबस्ट्रेट, ते पण लिहितो मी, सबस्ट्रेट. ठीक आहे. आता हा कोण आहे? न्यूक्लिओफाइड, निगेटिव्ह चार्ज असलेला न्यूक्लिओफाइड, ह्याला म्हणतात रिएजंट. बघा, ह्या दोघांमध्ये अभिक्रिया होईल. ह्याच्यामधला Cl हा रिप्लेस होईल कशानं? OH मायनस या न्यूक्लिओफाइड. आणि मग प्रोडक्ट येईल काय? CS3C, CS3, CS3, OH प्लस Cl मायनस. आणि हे आलं प्रोडक्ट टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. नीट ऐका बरं का, मला काय सांगायचं बघा. आपण ज्या भागाबद्दलची माहिती घेत आहोत त्या भागाचं नाव आहे SN1 रिॲक्शन, म्हणजे युनिमॉलिक्युलर रिॲक्शन, म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. बऱ्याच लोकांना कळत नाही युनिमॉलिक्युलर रिॲक्शन म्हणजे काय, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय, फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स म्हणजे काय. त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला मी सांगतो. अशा प्रकारची अभिक्रिया, अशा प्रकारची रिॲक्शन, ज्या रिॲक्शनचा रेट म्हणजे गती, ज्या रिॲक्शनचा रेट हा फक्त एकाच मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून आहे, अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणायचं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन किंवा युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. मग आता हे तुमच्या समोर उदाहरण आहे. आता ह्या रिॲक्शनची गती, ह्या रिॲक्शनचा जो रेट आहे, ह्या रिॲक्शनचा रेट हा फक्त एकाच मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून आहे. कोणता मॉलिक्युल? तर तो आहे टर्शियरी ब्युटिल क्लोराईड. द रेट ऑफ दिस रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन मॉलिक्युल, दॅट इज सबस्ट्रेट. कोणता? टर्शियरी ब्युटिल क्लोराईड. आणि म्हणून ही रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, म्हणून ही रिॲक्शन युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे, म्हणून ही रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स वाली रिॲक्शन आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. OH मायनस हा न्यूक्लिओफाइल आहे, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही बदला, जास्त करा किंवा कमी करा, त्याचा परिणाम रिॲक्शनवरती होत नाही. म्हणजे रिएजंटचं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त केलो तरी रिॲक्शनचा रेट तेवढाच राहतो. म्हणजे रिॲक्शनचा रेट हा OH मायनस या रिएजंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून नाही, मात्र ह्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही जर बदललात तर रिॲक्शनचा रेट बदलतो. म्हणजे ही रिॲक्शन अशा प्रकारची आहे, या रिॲक्शनचा रेट फक्त एकाच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून आहे. कुणाच्या? दॅट इज टर्शियरी ब्युटिल क्लोराईड. आणि म्हणून ही रिॲक्शन युनिमॉलिक्युलर आहे, आणि म्हणून ही रिॲक्शन कशी आहे? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. म्हणून लिहिलं R इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शियरी ब्युटिल क्लोराईड. R इज इक्वल टू K, कॉन्सन्ट्रेशन
टर्शियरी ब्युटील क्लोराईड. SN1 रिॲक्शन ही अशा प्रकारची रिॲक्शन आहे ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्शनचा रेट हा फक्त एकाच मॉलिक्यूलच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून असतो. तो मॉलिक्यूल म्हणजे सबस्ट्रेट. तुमचा रिएजंट त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवरती या अभिक्रियेची गती अवलंबून राहत नाही. द रेट ऑफ रिॲक्शन डज नॉट डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाईल OH मायनस. आणि म्हणून ह्याला म्हणलं युनिमॉलिक्युलर. युनिमॉलिक्युलर किंवा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कळलं का? फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स वाली रिॲक्शन. आणि त्याचे एक्झाम्पल आपल्या समोर आहे. टर्शियरी ब्युटिल क्लोराईडची अभिक्रिया आपण जर OH मायनस या न्यूक्लियोफाईल सोबत केली तयार होतो टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. ही रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन SN1 रिॲक्शन आहे. When tertiary butyl chloride is reacted with the nucleophile OH minus, then it gives the product tertiary butyl. समजतंय का बघा? आणि ही जी संपूर्ण रिॲक्शन आहे ही SN1 प्रकारची रिॲक्शन आहे. ही अभिक्रिया SN1 प्रकारची अभिक्रिया आहे. ठीक आहे. आता ह्याचं मेकॅनिझम कसं होतं त्याच्याबद्दलची माहिती आता या ठिकाणी आपण घेऊया. पॉज करून लिहा. आता या ठिकाणी आपल्यासमोर आपण घेत आहोत मेकॅनिझम. आता नेमकं रिॲक्शनचं मेकॅनिझम कसं आहे? SN1 रिॲक्शन ही 2 स्टेप रिॲक्शन आहे. पहिलं महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा. SN1 रिॲक्शन इज ए 2 स्टेप रिॲक्शन. एक वाक्य नीट आहे का बरं का? SN1 रिॲक्शन ही 2 स्टेपमध्ये पूर्ण होते. एका स्टेपमध्ये पूर्ण होत नाही. 2 स्टेपमध्ये पूर्ण होणारी ही अभिक्रिया आहे SN1. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल SN1 रिॲक्शन इज ए 2 स्टेप. बरोबर आहे. पहिलं महत्वाचं की SN1 रिॲक्शन ही 2 स्टेपमध्ये पूर्ण होते, त्याच्यामुळे त्याला 2 स्टेप रिॲक्शन असं म्हणतात. ठीक आहे. आता पहिल्या स्टेपमध्ये काय होतं आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं ते आपण समजून घेऊ. आता बघा, ही पहिली स्टेप तुमच्या समोर आहे. आता पहिल्या स्टेपमध्ये काय होईल? इथे लिहितो मी स्टेप फर्स्ट. सगळी माहिती आपल्या समोर आहे. आता स्टेप फर्स्ट ह्याच्यामध्ये हा मॉलिक्यूल आहे. आता या ठिकाणचा बॉन्ड ब्रेक होईल. बघा तेच मी इथे काढतो. CS3 CS3 आणि इथं आहे Br. रिॲक्शन आहे रिव्हर्सिबल. बघा तीच रिॲक्शन मी इथे काढतोय, वेगळं काहीच नाही. आता काय होईल? C आणि Br ह्याच्यामधला बॉन्ड तुटतो. पण तुम्हाला माहित आहे बॉन्ड तुटण्याच्या 2 पद्धती आहेत. एक प्रकार आहे होमोलायटिक बॉन्ड फिशन, एक आहे हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन. या ठिकाणी जो बॉन्ड तुटतो दॅट इज बाय हेटेरोलायसिस. इथे लिहितो मी, या ठिकाणचा बॉन्ड तुटतो कसं? बाय हेटेरोलायसिस. आता हेटेरोलायसिस म्हणजे कसं? हा बॉन्ड अशा प्रकारे तुटतो, या ठिकाणचे 2 इलेक्ट्रॉन. आता या ठिकाणी एक बॉन्ड आहे, तुम्हाला माहित असलं पाहिजे बाबांनो, एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. ह्या 2 इलेक्ट्रॉन पैकी एक ह्याचा आहे, एक कार्बनचा आहे, एक Brचा आहे, एक कार्बनचा आहे. हे भागीदारी केलेले इलेक्ट्रॉन्स आहेत. हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स ह्या Br कडे जातात, कारण Br ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. Br is having more electronegativity, therefore both shared pair of electrons are attracted towards Br. म्हणजे हा बॉन्ड समान तुटांनी असमान तुटलाय, दोन्ही इलेक्ट्रॉन एकाकडेच गेले, अशा प्रकारे बॉन्ड तुटणे दॅट इज कॉल्ड एज हेटेरोलायसिस. मग आता हे दोन्हीकडे गेले, ह्याच्याकडे आले. आता हे काय? भागीदारी केलेले इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉन कुणाकडे गेले? Br कडे. बॉन्ड तुटला कसा? हेटेरोलायसिस प्रकारे. आणि मग तयार काय होते बघा, आणि मग इथं तयार झालं हे कार्बनला कार्बन, हे 3 CS3, 1 2 आणि हे 3, आणि हा Br मायनस ह्याच्यावरती चार्ज झाला पॉझिटिव्ह. हे इलेक्ट्रॉन हा Br घेऊन गेला, त्याच्यामुळे ह्या कार्बनवरती चार्ज झाला पॉझिटिव्ह, आणि म्हणून ह्याच्यावरती आपण लिहिला पॉझिटिव्ह चार्ज. आणि तुम्हाला माहित असलं पाहिजे, आणि हा Br निघून गेला प्लस Br मायनस. आणि पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या कार्बनला म्हणतात कार्बोकॅटायन. अशा प्रकारे पहिल्या स्टेपमध्ये कार्बन आणि Br ह्याच्यामधला बॉन्ड तुटला. कसा तुटला? हेटेरोलायसिस प्रकारे तुटला, आणि त्या ठिकाणी कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला. आणि कार्बनवरती जर पॉझिटिव्ह चार्ज आला तर अशा प्रकारच्या कार्बनला म्हणतात कार्बोकॅटायन. तर हा तयार झाला कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. पहिली स्टेप पूर्ण झाली.
कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. बरोबर आहे. प्लॅनार स्ट्रक्चर असलेला कार्बोकॅटायन, कारण हे दोन्ही CH3 एका प्लेन मध्ये आहेत. हे दोन वरी आहेत, हे खाली आहे, म्हणजे एकाच प्लेन मध्ये आहेत. म्हणजे कार्बनला जोडलेले तिन्ही CH3 एकाच प्लेन, म्हणून प्लॅनार कार्बोकॅटायन इज फॉर्म्ड. अशा प्रकारचा कार्बोकॅटायन तयार झाला. अशा प्रकारची पहिली स्टेप. ही स्लो स्टेप आहे आणि त्याच्यामुळं ह्या रिॲक्शनची गती, ह्या रिॲक्शनचा रेट हा फक्त एकाच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून आहे, कारण ह्याच्यामध्ये फक्त हा एकच मॉलिक्यूल आहे. ही स्लो स्टेप आहे. त्याला म्हणतात रेट डिटरमाइनिंग स्टेप. हे बघा, स्लो स्टेप, रेट डिटरमाइनिंग स्टेप. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की या रिॲक्शनचा रेट फक्त ह्या एकाच मॉलिक्यूलच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून आहे. म्हणून ही आहे युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. म्हणून ही आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स वाली रिॲक्शन. ठीक आहे. तर हा पहिला भाग संपला. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय होईल? दुसऱ्या स्टेपमध्ये न्यूक्लियोफाइल अटॅक करतो. न्यूक्लियोफाइल अटॅक करतो. कुणावरती अटॅक करतो? न्यूक्लियोफाइल हा ह्या कार्बोकॅटायनवरती अटॅक करतो. पहा, आता इथे घेतला आपण कार्बोकॅटायन, CH3 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 चार्ज पॉझिटिव्ह प्लस OH मायनस. फास्ट रिॲक्शन आहे, एका स्टेपमध्ये पूर्ण होते. मग आता हा न्यूक्लियोफाइल या कार्बनवरती अटॅक करेल आणि शेवटी आपला प्रोडक्ट मिळेल टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. पहिल्या स्टेपमध्ये कार्बोकॅटायन तयार झाला. दुसऱ्या स्टेपमध्ये ह्या कार्बोकॅटायनवरती न्यूक्लियोफाइलचा अटॅक होतो. न्यूक्लियोफाइल कोण आहे? OH मायनस हा न्यूक्लियोफाइल आहे आणि OH मायनस या न्यूक्लियोफाइलचा अटॅक या कार्बोकॅटायनवरती होतो आणि अल्कोहोल तयार होतो. मग काही लोक म्हणतील OH मायनस इकडून अटॅक करतो, काही लोक म्हणतील इकडून अटॅक करू शकतो. बाबांनो, या ठिकाणी OH मायनस हा ह्या बाजूने पण अटॅक करू शकतो, त्याचबरोबर ह्या बाजूने सुद्धा अटॅक करू शकतो. दोन्ही गुण समान आहे. इकडून पण अटॅक करू शकतो, इकडून पण अटॅक करू शकतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतील. कळलं का? एक प्रोडक्ट असा Br ज्या बाजूला आहे त्याच बाजूला OH येईल असा एक प्रोडक्ट, आणि दुसरा प्रोडक्ट असा Br च्या अपोजिट येईल. एकदा इकडे येईल, एकदा इकडे येईल. म्हणजे या ठिकाणी काय होईल? रेसिमिक मिक्सचर तयार होईल, रेसिमायझेशन होईल. या ठिकाणी आपल्याला एक प्रोडक्टच्या ऐवजी दोन प्रोडक्ट मिळतील. त्याच्यापैकी एका ठिकाणी होईल रिटेन्शन, एका ठिकाणी होईल इन्व्हर्जन. आता रिटेन्शन म्हणजे काय? मी वटल्यास करून दाखवतो. पहा, आता CH3 C CH3 CH3 आणि OH आला असं लिहायचं. आता Br कुठल्या बाजूला? ह्या बाजूला. OH कुठे आला? त्याच बाजूला. ह्याला म्हणायचं रिटेन्शन. जर OH मायनस ह्या बाजूला आला तर काय होईल? रिटेन्शन. परंतु OH मायनस ह्या बाजूला सुद्धा येऊ शकतो, त्याला म्हणायचं इन्व्हर्जन. कारण Br ह्या बाजूला आहे आणि OH ह्या बाजूला आहे. कसं? उदाहरण काढून दाखवतो मी. हा बघा, C CH3 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 OH. हे झालं इन्व्हर्जन. पुस्तकात काय दिलं नाही, पण असं होत असतं. हे झालं रिटेन्शन, हे झालं इन्व्हर्जन. 50% रिटेन्शन, 50% इन्व्हर्जन, आणि अशा दोघांचं मिश्रण म्हणजे रेसिमिक मिक्सचर. हे दोन काय झाले? इनएन्शिओमर झाले. आणि तुम्हाला माहित आहे दोन इनएन्शिओमरचं मिश्रण म्हणजे रेसिमिक मिक्सचर. अशा प्रकारे या ठिकाणी होतं रेसिमायझेशन, दॅट इज फॉर्मेशन ऑफ ए रेसिमिक मिक्सचर. पुस्तकात एकच प्रोडक्ट दाखवले, तुमच्या समोर लिहितो, आणि हा प्रोडक्ट तुमचा हा टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. अशा प्रकारची ही संपूर्ण SN1 रिॲक्शन. संपूर्ण भाग तुमच्या समोर आहे, व्यवस्थित बघा, तुम्हाला कळून जाईल. समजलं तर मला पुन्हा एकदा सांगतो, लिहून घ्या. ठीक आहे. पहा, आता संपूर्ण रिॲक्शन आपल्या समोर आहे. आता एका एका वाक्याचा अर्थ तुमच्या समोर मी सांगणार आहे, फक्त व्यवस्थितपणे आपण समजून घ्यायचा आहे. SN1 रिॲक्शनचा अर्थ काय होतो बघा. S म्हणजे सबस्टिट्यूशन, N म्हणजे न्यूक्लियोफिलिक, एक म्हणजे इन्व्हॉल्युक्युलर. सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक इन्व्हॉल्युक्युलर, सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक इन्व्हॉल्युक्युलर. ठीक आहे. ह्याला आपण काय म्हणतो? फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स म्हणतो किंवा युनिमॉलिक्युलर असं म्हणतो, कारण या रिॲक्शनचा रेट फक्त एकाच मॉलिक्यूलच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून आहे, आणि तो मॉलिक्यूल म्हणजेच तुमचा हा टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. द रेट ऑफ दिस रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन मॉलिक्यूल, दॅट इज टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. द रेट ऑफ रिॲक्शन डज नॉट डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाइल. आणि म्हणून ही जी अभिक्रिया आहे, या अभिक्रियेची गती, या अभिक्रियेचा रेट, द रेट ऑफ द रिॲक्शन हा फक्त एकाच्याच कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून आहे, आणि तो म्हणजे कोण? तर हा टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड.
म्हणून ही झाली युनिमॉलिक्युलर, ही झाली फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. कन्सेप्ट क्लिअर. आता रिॲक्शन 2 स्टेपमध्ये पूर्ण होते. ही पहिली स्टेप आहे, ही दुसरी स्टेप आहे. हे बघा, स्टेप फर्स्ट, स्टेप सेकंड. म्हणजे SN1 रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन 2 स्टेप. ठीक आहे. आता 2 स्टेपमध्ये काय होतं बघा. पहिल्यांदा पहिली स्टेप बघू. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं माहिती आहे का, हा जो Br आहे आणि कार्बन आहे, कार्बन आणि Br ह्याच्यामधला बॉन्ड तुटतो आणि हे दोन्ही इलेक्ट्रॉन Br घेऊन जातो. त्याच्यामुळं ह्या कार्बनवरती चार्ज येतो पॉझिटिव्ह, हो का इथं, आणि Br हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन गेला, त्याच्यामुळे ह्याच्यावर चार्ज आला Br मायनस. मग आता हा बॉन्ड तुटला. पण बॉन्ड तुटला कसा? बॉन्ड तुटला अशा प्रकारे की या ठिकाणचे दोन्ही इलेक्ट्रॉन Br ना सोबत घेऊन गेला. म्हणजे या ठिकाणचे इलेक्ट्रॉन 2 एकाने घेऊन गेला, ह्याला एक असं झालं नाही. दोन्ही इलेक्ट्रॉन एकट्यानेच घेऊन गेला. आणि अशा प्रकारे जर इलेक्ट्रॉनची वाटणी समान होत नसेल, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इज नॉट इक्वल, दोन्ही भागीदारी केलेले इलेक्ट्रॉन Br ने घेऊन गेला, अशा प्रकारे जर बॉन्ड तुटत असेल, दॅट इज कॉल्ड ॲज हेट्रोलायसिस. म्हणजे या ठिकाणी हेट्रोलायसिस प्रकारचं बॉन्ड फिशन झालं आणि त्याच्यामुळं ह्या कार्बनवरती चार्ज पॉझिटिव्ह आला आणि Br वरती चार्ज निगेटिव्ह आला. ठीक आहे. तुम्हाला माहित आहे, जर एखाद्या कार्बनवरती चार्ज पॉझिटिव्ह येत असेल तर अशा प्रकारच्या कार्बनला काय म्हणतो? कार्बोकटायन म्हणतो आपण. तर हा कार्बोकटायन तयार झाला. आणि हा कार्बोकटायन जो आहे, कार्बोकटायन इंटरमिडिएट, समजलं का? हा प्लॅनर आहे. कारण तिन्ही बी CH3 एकाच प्लेनमध्ये, हे 2 वरी आहेत, हे खाली आहे, म्हणजे एकाच प्लेनमध्ये आले. These 3 alkyl groups attached to the positively charged carbon are present in a one plane. Therefore, this carbocation is planar. ठीक आहे. पहिली स्टेप पूर्ण झाली. पहिल्या स्टेपमध्ये कार्बोकटायन इंटरमिडिएट तयार झाला. दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं बघा, ही दुसरी स्टेप आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये OH- हा न्यूक्लियोफाइल आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या कार्बनवरती अटॅक करतो आणि त्या ठिकाणी हा प्रोडक्ट तयार होतो, तो म्हणजे टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. इन द सेकंड स्टेप, आणि एक महत्वाचं वाक्य, पहिली स्टेप ही सावकाश होते, स्लो होते, आणि जी स्टेप स्लो असते त्याच्यामध्येच कळतं रिॲक्शनचा रेट कुणावरती अवलंबून आहे. जी स्टेप स्लो असते ती असते RDS, म्हणजे रेट डिटरमाइनिंग स्टेप. म्हणून पहिली स्टेप कशी आहे? रेट डिटरमाइनिंग स्टेप. आणि पहिल्या स्टेप म्हणूनच कळतं की रिॲक्शनची गती फक्त ह्याच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून आहे, तो म्हणजे टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. संपलं. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं बघा, रिॲक्शनचा रेट ह्याच्यावरती अवलंबून आहे, हे जेव्हा कळलं आपल्याला. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, हा न्यूक्लियोफाइल अटॅक करतो आणि प्रोडक्ट मिळतो. परंतु बाबांनो, एक वाक्य लय महत्वाचं, हा न्यूक्लियोफाइल या बाजूने पण अटॅक करतो आणि ह्या बाजूने पण अटॅक करू शकतो. दोन्हीकडून चान्स आहे. OH- हा इकडून पण अटॅक करतो आणि इकडून पण अटॅक करू शकतो. म्हणजे ह्या बाजूने अटॅक केला तर OH इकडे आलं, म्हणजे ज्या बाजूला Br आहे त्याच बाजूला OH आलं. असं जर होत असेल तर त्याला म्हणायचं रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन. आणि जर OH इकडून आला तर हा OH इकडे येईल आणि हा CH3 तिकडे येईल, म्हणजे Br इकडे आहे, OH इकडे येईल, म्हणजे उलटं झालं. असं उलटं होत असेल तर रिटेन्शन. म्हणजे या ठिकाणी आपण जरी एक प्रोडक्ट लिहिला असता, प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी 2 प्रोडक्ट तयार होतात. जर तिथं कायरल कार्बन असेल तर हा कन्सेप्ट लागू पडतो. म्हणून 50% रिटेन्शन आणि 50% इन्व्हर्जन. 50% चान्स इकडून अटॅक व्हायचा, 50% अटॅक व्हायचा इकडून चान्स, 50% चान्स टू अटॅक फ्रॉम दिस साइड, 50% चान्स टू अटॅक फ्रॉम दिस साइड. मग 50% रिटेन्शन, 50% इन्व्हर्जन. अशा प्रकारे या ठिकाणी 2 प्रोडक्ट मिळतात. आणि म्हणून या ठिकाणी बाबांनो काय होतं, रेसिमायझेशन होतं. एक प्रोडक्ट मिळत नाही, 2 प्रोडक्ट. समजलं का? आणि म्हणून ह्या दोन्ही प्रोडक्टच्या मिश्रणाला आपण काय म्हणतो, रेसिमिक मिक्सचर. आणि अशा प्रकारे या ठिकाणी रेसिमिक मिक्सचर तयार होतो. म्हणजे 50% रिटेन्शन आणि 50% इन्व्हर्जन या ठिकाणी होतं. अशा प्रकारची आपली ही SN1 रिॲक्शन. तर अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग या ठिकाणी आपण घेतलेला आहे. प्रत्येक गोष्ट नीट लक्षात घ्या. मी माझ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतोय. निराश होऊ नका. निराश आयुष्यात कधी व्हायचं नाही. काही चुका माझ्याकडून होत असतील तर तुम्ही कमेंट करा, आपण त्याला सुधारू. कोणताही माणूस परिपक्व नाहीये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये चुका होत असतात. मग माझ्याकडून शिकवत असताना काही मिस्टेक होत असतील तर तुम्ही मला सांगा, मी माझ्यामध्ये सुधारणा करतो. आणि हे जे आहे ऑनलाईन, घर बसल्या सुद्धा आपल्याला शिकता आलं पाहिजे. कारण टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याचा फायदा आपण घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे इतरांना दोष देण्यापेक्षा, बरोबर आहे का, आपल्या घरी सुद्धा शाळा
तयार होऊ शकते जर आपण व्यवस्थितपणे बघितलं तर. आणि कमेंट करा. कमेंट करणं फार महत्त्वाचं आहे. आपण जर कमेंट केलं तर माझ्या समस्या मला कळतील आणि मला इम्प्रूव्ह करता येईल. ओके, ठीक आहे. धन्यवाद.